पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या 7 आरोपींची कोठडी आज संपणार आहे। आरोपींना दुपारी विशेष न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। पोलीस आज कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांनाही कोर्टात हजर केलं जाणार आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। आज पोलीस कोठडी संपतीये, आणखीन पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे। नीलम, खरं तर खराड येथील जी कथित रेव पार्टी झाली होती त्या रेव पार्टीमधील एकूण 7 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे। यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर 6 आरोपी आहेत। यामध्ये 2 आरोपीवरती गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे दाखल आहेत। त्या 7 आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी विशेष न्यायालयाने रविवारी दिली होती आणि या आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार आहे। खरं तर या सगळ्या पोलीस कोठडीमध्ये हा ड्रग्ज जो आहे तो कुठून आणला होता याचा तपास पोलिसांनी केलेला आहे। त्याचबरोबर यामध्ये आणखीन 3 आरोपी जे होते ते या सगळ्या पार्टीमधून निघून गेल्याची माहिती पोलिसांना आहे। या सगळ्याचा तपास आता पोलीस कुठपर्यंत केल्यात याचा सगळा अहवाल जो आहे तो आज पोलीस जे आहे ते विशेष न्यायालयाच्या समोर मांडतील आणि आपण पाहिलं की यातील मुख्य आरोपी कोण आहे याचा सुद्धा पोलीस शोध आज घेण्याची शक्यता आहे। या सगळ्या अनेक वेगवेगळ्या विषयावरून पुन्हा पोलीस जे आहेत आज या सगळ्या आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मागतात का, आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नीलम जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।